स्वप्न साऱ्यांचे, स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी। नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृहप्रकल्प, दर्जेदार बांधकाम, अत्याधुनिक सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी, निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृहप्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी। आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये। अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क 9167112511। कर्जत तालुक्यातील नेरळ शहरात आमदार महेंद्र थोरवे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन गुरुवार दिनांक 18 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता हेटकराळी येथे करण्यात आलं। यावेळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे विचार आणि महाराष्ट्र शासनाच्या सर्व योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या कार्यालयाची स्थापना करण्यात आल्याची माहिती यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी कार्यालय उद्घाटन प्रसंगी दिली। नेरळ शहरात जिल्हा परिषद विभागासाठी संपर्क कार्यालय असावं अशी शिवसैनिकांची मागणी होती। यासाठी प्रसाद थोरवे यांनी पुढाकार घेऊन हे कार्यालय उभारलं असल्यानं प्रसाद थोरवे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं यावेळी आमदारांनी कौतुक केलंय। आमदार महेंद्र थोरवे यांचं कर्जत येथे कार्यालय असल्यानं सर्वसामान्य नागरिकांना तेथे जाणं शक्य होत नाही, त्यामुळे नेरळ शहरात या कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे। त्यामुळे शिवसैनिकांनी आमदार महेंद्र थोरवे यांचे आभार मानले। यावेळी जिल्हा प्रमुख संतोष भोईर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या तालुक्यामध्ये केलेल्या विकास कामांचं कौतुक केलं आणि सर्वांनी त्यांच्या पाठीमागे भक्कम उभं राहिलं पाहिजे अशी भावना व्यक्त केली। यावेळी उपतालुका प्रमुख अंकुश शेळके, युवासेना तालुका प्रमुख अमर मिसाळ, संपर्क प्रमुख किसन शिंदे, सुरेश राणे, नेरळ सरपंच उषा पारधी, उपशहर प्रमुख पंढरीनाथ चंचे, आशुतोष गडकरी, सचिन खडे, जिल्हा परिषद विभाग प्रमुख ज्ञानेश्वर भगत, अली नजे, केतन पोद्दार यांच्यासह शिवसेनेचे अनेक नेरळ पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, नेरळ।